नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मित्रांनो, खूपच आनंदाचा दिवस आहे आजसुद्धा, कारण अतिशय मनमोहक आणि सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. सध्या आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर पाऊस हा अतिशय वेगाने आणि बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याचा आपल्याला कसा फायदा होत आहे, कसा फायदा करून घ्यायचा हे आपण समजलं पाहिजे मित्रांनो. जरी आता इतक्या वेगाने संपूर्ण जरी राज्य व्यापलेलं नसेल तरीसुद्धा आगामी 2-4 दिवसामध्ये संपूर्ण देशात पाऊस हा महाराष्ट्रात त्यातून जास्त पाऊस असणार आहे. मग त्यामुळं जरी सरासरी 90% पाऊस जरी दिलेला असला तर त्या 90%तील आपला हिस्सा हा नक्कीच मोठा आहे असं दिसत आहे. आपण बऱ्याच वेळा तुम्हाला मी बोललेलो होतो की गेल्या वर्षी ज्या भागात अतिरिक्त पाऊस झालेला आहे त्या भागामध्ये पाऊस हा मुबलक होईल. तुमच्या लक्षात येतं आहे का बघा, आजसुद्धा म्हणजे पाऊस हा विदर्भाकडे जास्त ओढ असणार आहे 24 तासात आगामी पुढच्या, आणि 36 तासात तो पाऊस आणखी उग्र रूप धारण करेल. कोकण किनारपट्टीचा भाग आणि इकडं विदर्भ आणि मराठवाड्याचा बराचसा भाग अतिशय जोराचा अतिवृष्टी सदृश्य ढगफुटी सदृश्य पाऊस हा 36 तासात पुढच्या होण्याची शक्यता दिसते मित्रांनो. आणि जर 4-5 दिवसात म्हटलं तर मी तुम्हाला एक भीतीचं वातावरण कसं दाखवतो आहे बघा, लक्षात येत असेल तर तुमच्या. हा भारताचा नकाशा तुम्हाला दिसतो आहे, त्याच्यात कोकण किनारपट्टीलगत आणि विदर्भाकडली जी बाजू आहे त्या बाजूला अतिशय म्हणजे रेड अलर्ट आहे मित्रांनो. तो पाऊस हा किती म्हणजे याचे पडेल बघा, नांदेडपासून सुरू होऊन हा संपूर्ण विदर्भात अतिशय जोराचा मुसळधार पाऊस होणार आहे. त्याच वेळेस मराठवाड्यातसुद्धा म्हणजे अतिशय जोराचाच पाऊस राहील. त्यामुळं आपण तुम्हाला मी वारंवार सांगत होतो की जुलैचा पहिला आठवडा आणि जूनची 22 तारीख त्यानंतर हवेचा दाब हा एक खुणावत होता की उत्तर भारतामध्ये हवेचं प्रेशर हे कमी होईल ईशान्य उत्तर भारतात, आणि जो मान्सूनची प्रगती खुंटलेली होती ती प्रगती वेगाने वाढेल. ह्या गोष्टी मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं आणि त्याचाच हा परिणाम आहे मित्रांनो. तर काळजी करू नका मित्रांनो, काळजी घ्या. उलट पाऊस हा आता मान्सून संपूर्णपणे सक्रिय झालेला आहे, दाखल झालेला आहे. त्यामुळं पेरणी थोडी उशिरा जरी झाली तरी पिकं कोणते पीक नियोजन बदला, आणि तुरीसारख्या पिकाची पेरणी करायला काय हरकत नाही. तुरी ह्या 15 जुलैपर्यंत पेरल्या तरी येतात, फक्त फवारण्या 1-2 जास्त लागतात. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सविस्तर. तर तुम्हाला माझी आणखी एकदा एक विनंती आहे मित्रांनो की आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. मित्रांनो, तुम्हाला मी सातत्याने हवामानाबद्दल सत्य बातमी देण्याचा प्रयत्न करतो. हे काही धो-धो पाऊस किंवा काही एक हायलाईट करून दाखवल्या जाणाऱ्या बातम्या ह्या खऱ्या नसतात. त्यांना त्यांचं एक कमर्शियल आहेत, ते त्यांचं उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करतात. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की पाऊस हा बघा आजच्या सध्या दिवसभरात अशी स्थिती असेल की पाऊस हा कशा पद्धतीने वेगाने वाढत राहणार आहे बघा, आणि त्याचा फायदा हा नक्कीच आपल्या शेतकऱ्याला होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता शेतं तयार करून ठेवलेले असतील, वापसा झाल्याबरोबर मी बऱ्याच मला शेतकरी बांधवांचे फोन येत होते पेरणी कधी होईल, तर मी त्या
शेतकरी बांधवांना सांगत होतो की जुलैच्या पहिल्या आठवड्या पावसाचाच असणार आहे. पहिल्या आठवड्यातील एक 2-3 दिवस नंतर पावसाला उतार लागेल. म्हणजे 9 तारखेला 8 तारखेला पेरण्या होऊ शकतात जुलैच्या. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभ दिवस. आपल्या दादाला सपोर्ट करा. दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मला मॅसेज टाका जॉईन. माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे मित्रांनो 9403049403. कॉल कुणीही करू नका मित्रांनो, मी कॉल इश्यू करत नाही. तुम्ही मॅसेजद्वारे तुमची काही समस्या असेल किंवा काही तक्रार असेल मला मॅसेज करा, मी त्याचं निरसन नक्की करेल. ओके मित्रांनो, धन्यवाद.